गुड मॉर्निंग गाईज. तर असं मग आता झोपलाय, तर मला असं वाटलं की चला आता व्हिडिओ बनवू, कारण बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवू. बऱ्याच जणी मेसेज करून सांगतात ताई लॉंग व्हिडिओ बनव, लॉंग व्हिडिओ बनव. मग खरं सांगते मला टाईमच भेटत नाही, पण आज असं वाटलं की चला जाऊ द्या. तसं मग झोपलाय तर मग कामं तो उठल्यानंतर करू, पण आज एखादा व्हिडिओ बनवूनच टाकू. व्हिडिओ बनवायचा काय तर मग मला सहज असं वाटलं का आपण आपल्या लग्नाचा किस्सा शेअर करू. बरेच सारे आता लग्न चालू होते. आता तर अधिक मास लागलाय, 2-3 दिवस झाले. त्याच्या आधी समजा चालूच होते, तेव्हाच मला असं वाटलं होतं का आपण बी आपल्या लग्नाबद्दलचा जो किस्सा घडलाय तो तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. पण तेव्हा तर काही वेळ भेटला नाही. मग आता जर भेटतोय वेळ तर मग करते मी तुमच्यासोबत माझ्या लग्नाचा किस्सा शेअर. तर माझं लग्न 2021ला झालंय कोरोनामध्ये. आणि ज्यांच्या म्हणजे ज्या लोकांचे कोरोनामध्ये लग्न झाले त्या लोकांना सगळ्याला माहिती आहे की त्यांचे लग्न कसे झाले आणि किती म्हणजे काय त्या लग्न कार्यात काही मजाच नाही आली. म्हणजे जे मेन लॉकडाऊनमध्ये ज्या लोकांचे लग्न व्हायले, ज्या पोरी असतील, मुलं असतील, ज्यांच्यात आम्ही पण आहे, मी माझा नवरा आमचं लॉकडाऊनमध्ये लग्न झालंय 2021चे. एकदम कडक लॉकडाऊन होतं त्यावेळेस आमचं लग्न झालंय. आणि असं लग्न झालंय ना, अक्षरशः 1 डे शो झालाय. 1 डे शो म्हणजे माहिती आहे का, एकाच दिवसात हळद लावायची, कुंकू लावायचं, म्हणजे जे काही असेल तुमचे सगळं हळद वगैरेचं जे काही कार्यक्रम असतील, लग्न विग्न सगळं एकाच दिवशी पार पाडायचं राहतं. त्याला 1 डे शो म्हणतात. तर असं काही आमचं लग्न होणार नव्हतं ॲक्च्युली. आमच्या लग्नाची तारीख माझ्या मते 23 का 24 एप्रिल असं काहीतरी ठरलेली होती आधी. आणि एप्रिलमध्येच माझ्या मते लॉकडाऊन लागला असेल, सेकंड लॉकडाऊन जे 2021चं होतं. तर मला एवढं परफेक्ट आठवत नाही. आणि आमची जी काय म्हणतात त्याला बस्ता, आमचा बस्ता जानेवारी महिन्यात आम्ही बांधील बी होता. आणि माझ्या मते 23 का 24 एप्रिल अशी काहीतरी लग्नाची तारीख होती, जी नंतर आम्ही डिले केली कोरोनामुळं. आणि 30 एप्रिलला मग आम्ही लग्न केलं आहे. तर म्हणजे यांच्या जे घरचे होते ना, ते म्हणायचे की आपण लग्नाला थांबून घेऊ, पण माझ्या घरचे किंवा मग माझे आजोबा होते ते म्हणायचे नका नका, काही लग्नाला थांबून घेऊ नका, घेऊ आपण असंच करून. कारण त्यावेळेची जी परिस्थिती होती कोरोनाची, सगळ्याला असं वाटायचं का कोरोना आता आपल्यामध्येच येऊन गेलाय आणि आपल्याला कोरोनासोबतच जगणं, कोरोना कधी जाणारच नाही, त्यावेळेस सगळ्याला असंच वाटायचं. तर मग ठरलं का जाऊ द्या, मग जी तारीख ठरली त्या तारखेला आपण घेऊ करून. पण अक्षरशः अशी सिच्युएशन आली होती ना जबरदस्त. माझे स्वतःचे आजोबा कोरोनामुळे ॲडमिट होते लग्नाच्या वेळेस. आणि तुम्हाला आधीच सांगून देते, माझ्या आजोबांची डेथ झाली आहे. आणि ती लग्नानंतर 4थ्या दिवशी माझे आजोबा एक्सपायर झाले. म्हणजे आम्हाला असं वाटलं सुद्धा नव्हतं का कोरोनामुळं आपल्यातलं कोणी माणूस जाईल. माझे आजोबा चांगले अशी म्हणजे काय म्हणतात त्याला, शरीरयष्टी त्यांची चांगली होती, पैलवान होते ते, त्यांच्या काळातले कीर्तनकार होते. म्हणजे आजोबांचं हिमोग्लोबिन पण त्यावेळेस 13-14 असा होता. तरी माझ्या मते 75-80च्या एजमध्ये बाबा गेले असतील. पण म्हणजे असं वाटत नव्हतं का बाबा जातील. त्यावेळेस बाबाला आणि आजीला दोन्हीनं पण कोरोना व्हायला होता. पण आम्हाला असं वाटायचं का हा आजी जाऊ शकते, कारण आजी एकदम म्हणजे काय म्हणता येईल त्याला, तिच्यात असा जीव नसल्यासारखीच आहे ती पहिल्यापासून, बारीकशी एकदम. आणि असं वाटत नव्हतं का आजी जगल बा कोरोनात, असं वाटत नव्हतं आम्हाला. पण आजी जगली आणि बाबा गेले, ते असंच राहतं. झालं मेन विषय जो सांगायचा आहे तो सांगत आहे. तर आधी आमचं असं ठरलं होतं की मस्त लॉन्सला लग्न करू. मग ते लॉन्सच्या लग्नाचं जे बुकिंग करेल होती बुक करला होता लॉन्स, पण वरून एवढं कडक झालं की त्या लॉन्सवाल्याने नाही म्हणून सांगितलं की नाही, लॉन्सला लग्न नाही करू शकत. मग काय करायचं, मग म्हणे गावात घेऊ. गावात राहते ना ते सभागृह वगैरे लग्न कार्यासाठी, अशा कार्यक्रमासाठी बनवा, मग गावात घ्या. यांच्या घरच्याची तर काही इच्छा नव्हती का गावात लग्न घ्यायचं, पण काही ऑप्शन नसल्यामुळं म्हणे ठीक आहे चला आता घेऊ गावात. आणि काही दिवसानंतर गावात सुद्धा बंदी आली लग्नांना, कारण कोरोना वाढलाच खूप होता. आणि मी ज्या एरियात म्हणजे ज्या भागातली होती ना, म्हणजे चांदवड मालेगाव भागामध्ये सगळ्यात जास्त डेथ होत होत्या त्यावेळेस कोरोनामुळं. त्याच्यामुळं मग गावात बी बंदी आणली. गावात म्हणजे पूर्ण लग्नाला टोटल बंदी होती, लग्न करायचेच नाही असं होतं डायरेक्ट. पण मग ऑप्शन नव्हतं. तर तारीख एवढी जवळ आली, कसं काय थांबून घ्यायचं, बस्ता बांधलेले सगळं व्हायले, कसं काय थांबून घ्यायचं. मग माझे आजोबा पण म्हणायचे का नाही नका थांबून घेऊ, लग्न लावून घ्या. मग काय करायचं, मग अक्षरशः माझं लग्न घरापुढं लावेले. एक छेद टाकला, मांडपाचा एक छेद टाकला आणि त्याच्या खाली माझं लग्न व्हायले. म्हणजे लोकांना माहीत सुद्धा नव्हतं माझं लग्न आहे. म्हणजे आमच्या शेजारच्या लोकांना माहीत नव्हतं, मळ्यातल्या लोकांना माहीत सुद्धा नव्हतं माझं लग्न आहे. 10-1 वाजता ते लोक आले छेद घेऊन आणि छेद वगैरे टाकला. तेव्हा मग लोकांना कळलं का अरे लग्न विघ्न तर नाही यांच्या इकडं.
आणि म्हणजे मलाच स्वतःला वाटत नव्हतं आज माझं लग्न होईल का नाही. सकाळी 7 वाजता आम्ही उठलो, सगळं नॉर्मल होतं, चहा नाश्ते सगळ्याचे चालले, वाटतच नव्हतं लग्न आहे म्हणून. ते कसं तरी हळूहळू मग ते जुळत आलं, हळूहळू पळायला लागले इकडं तिकडं, हे कर ते कर. आणि 10:30 का 11 वाजता माझ्या घरचे आले होते, म्हणजे माझ्या सासरचे, आणि एकाच गाडीत आले होते. काय आता कोणी नव्हतंच तर माझ्या लग्नाला, फक्त त्यांच्या घरचे आणि माझ्या घरचे होते. त्यांच्याकडचे तरी एक्स्ट्रा थोडेसे, म्हणजे त्यांचे मामा येल होते, काही आत्तेभाऊ वगैरे येल होते, 1-2 जण, एखादा मित्र होता माझ्या मते. पण माझ्या घरचं एक्स्ट्रा कोणीच नव्हतं डायरेक्ट, म्हणजे माझ्या रिलेटिव्हमधलं. मी तर माझ्या मामाला बोलत, मामासुद्धा आला नाही. मामा म्हणे नको बाई, कोरोना आहे म्हणे, काही जर झालं तर नाही का. ऑलरेडी आमच्या घरात कोरोनाचे पेशंट होते, बाबा तोपर्यंत होते, बाबा हॉस्पिटलमध्ये होते पण. आणि त्याच्यामुळं मग माझे मामा काही आले नाही. पण त्यांच्या घरातले होते ठीकठाक लोक, पण तरी पण 25-30 लोक असेल. आम्ही, माझी चुलती पण ॲडमिट होती, तिथं लग्न लावायसाठी आली होती. फक्त माझे 25-30 जण होतो आम्ही फक्त. तर 10-10:30 वाजता ते आले आणि लगेच कुंकू लावायचा कार्यक्रम सुरू झाला. कारण मला कुंकू लावायला नव्हतं. आता तुम्ही कोणत्या भागातून पाहू राहिले मला सांगते, आणि पण आमच्या नाशिकच्या भागात कुंकू लावित असते. आणि कुंकू लावायचा कार्यक्रम झाला. कुंकू लावायचा कार्यक्रम झाला, मग हळदीचं सुरू झालं बरं का. डायरेक्ट हळदीचं. मग आलो हळदीला, ते साडी वगैरे घातली साधी, म्हटलं बऱ्यापैकी होईल आपली हळद नाही का. पण ती हळद कशी झाली माहिती का, अशी 2 बोटं लावले, अशी इकून अशी खालू पायाला, काही हातायला, जा म्हणे लग्नेसी, आंघोळ करा लग्नेस साडी घालून या. म्हणजे तेलवण पाडायचा जो कार्यक्रम राहतो, जो नाशिकच्या भागात तेलवण पाडायचा, तो कार्यक्रम डायरेक्ट झालाच नाही. आणि त्या तेलवण पाडायच्या कार्यक्रमासाठी मी हळदीचं स्पेशल नऊवारी शिवेल होतं, मस्त पिवळ्या कलरची साडी घेऊन त्याचं स्पेशल नऊवारी शिवेल होतं. ब्राह्मी नऊवारी होतं माझ्या मते ते. आणि हळदीसाठी मी ते शिवेल होतं. आणि तो तेलवण पाडायचा कार्यक्रम डायरेक्ट झालाच नाही. म्हणजे ते नऊवार मी घातलंच नाही माझ्या हळदीला डायरेक्ट. त्याच्यानंतर मी ते माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला घातलं होतं. आणि अजून असंच याला त्याला दिलं, ते तसलंच पडलंय माहिती आहे का. माझ्या डायरेक्ट हळद किंवा लग्नाला हाऊस माझी व्हायलच नाही, काही हाऊस नावाचा प्रकारच व्हायला नाही. ते झालं, लगेच लग्नाचं आवरून आलो आम्ही. आणि लग्नाचं पण मेन जे होते, जसं का ते सप्तपदी वगैरे, किंवा ते माळा टाकता आणि मंगळसूत्र घालता, तेवढेच जे मेन राहता ना, तेवढेच कार्यक्रम फक्त माझ्या लग्नाचे मेन ते झाले, बाकी काहीच झालेलं नाही. आणि 3 का 3:30 वाजता हे माझ्या घरचे मला घेऊन बी गेले. असं 4 ते 5 तासात माझं लग्न झालंय, फक्त 4 ते 5 तासात. हाय का नाही लग्नाचा किस्सा. असं लग्न खरंच कधीच कोणाचं होऊ नये. मला तर माझं लग्न अजिबातच आवडेल नाही. म्हणजे आता प्रत्येक पोरीची अपेक्षा राहते आपण असं लग्न करू, तसं लग्न करू, पण मग काहीच हाऊसमौज झाली नाही. ना कोणी कलवाऱ्या होत्या, ना कोणी हसवणारं होतं, ना रडवणारं होतं. मला तर माझ्या आजारच्या लोकांनी रडू न दिले, माझ्या गळ्यात पडून चाल म्हणे बाई टाईम राहिला. कारण गावात ग्रामपंचायतीतून फोन येत होते, लग्न लवकर आटपण नाही तर तुम्हाला असं पोलीस कंप्लेंट वगैरे होऊ शकते, कारण बंद होतं ना. त्याच्यामुळे घेतलं कसं तरी आवरून गेलो नाही. अक्षरशः म्हणजे लग्नाचा स्वयंपाक सुद्धा माझ्या मम्मीने एकटीनं घरात बनवला होता. माझी बहीण आणि माझ्या वहिनीने थोडीफार मदत केली असेल, नाही तर पूर्ण स्वयंपाक माझ्या मम्मीने बनवला होता. काय होतं, वांगी बटाट्याची भाजी होती, वरण भात होतं, पुड्या होत्या, आणि जिलेबी आणली होती, ती पण लासलगाववरून माझ्या नवऱ्याने त्यांनीच आणली होती, येताना घेऊन आली होती. असं आमचं लग्न व्हायला. काय त्या लग्नाच्या कथा सांगू. खरंच जर कोणाचं लग्न असलं ना, मला पहिलं माझंच लग्न आठवतं की यार आपलं काय लग्न झालं. काहीच म्हणजे लग्नाला काही अर्थच नव्हता, नुसतं करायचं म्हणून करेल ते लग्न, नाही तर त्या लग्नाला काहीच अर्थ नव्हता. पोरींनो, तुमच्याजवळ जर चान्स येत असेल ना, तर अशा काही सिच्युएशनमध्ये ना खरंच लग्न करू नका, थोडंसं थांबा तुम्ही. कारण आम्ही एप्रिलमध्ये लग्न केलं. माझ्या चुलत भावाचं 4 जूनला का 6 जूनला लग्न होतं. त्याच्या लग्नाला म्हणजे तोपर्यंत वातावरण निवडून गेलं होतं, 500-600 लोक होते आणि बऱ्यापैकी मोठं लग्न झालं त्याचं. मग आम्हाला पण असं वाटायचं, अरे यार आपण तरी थांबलो असतं, मग आपलं आज झालं असतं. पण जे झालं ते झालं, त्याला आपण काय करणार नाही का. तेव्हा आम्हाला कळलं नाही, तेव्हा आम्ही काय गडबडीत करून घेतलं. पण लय पस्तावा येतोय खरंच. आणि असा होता माझ्या लग्नाचा किस्सा. आता तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही, आणि बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहिल्या पण असेल. आता मला एवढं आठवत पण नाही, कारण मी लय विसरभोळी आहे, मला विसर पडत जातो वर्षानुवर्षी, मला जास्त आठवत नाही. पण ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं. लग्न झालं, चांगलं पोरगं झालं, आता काही नाही करायचं त्या गोष्टीशी, पण वाटलं सांगूशी. तर असा होता माझ्या लग्नाचा किस्सा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला करू वाटलं तर करा, नाही तर करू नका, बळजबरी अजिबातच नाही.
चला आता समू झोपेली म्हणून बोलले. आता उठल्यानंतर तर तो काही मला काही शूट वगैरे करून देत नाही. आता पुढच्या व्हिडिओसाठी मी कंटेंट शोधते काहीतरी, किंवा मग तुम्ही मला सांगा कशावरती मी व्हिडिओ बनवू, मग मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवू. बाय बाय.